नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। आज दिल्लीमधल्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली आणि सभा होणार आहे। अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात 28 विरोधी पक्ष हे एकत्र आलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा सभेला उपस्थित राहतील। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे काल दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, तर शरद पवार हे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत। रामलीला मैदानावर सकाळी 11 वाजता महारॅली आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 28 पक्ष यावेळेला उपस्थित राहतील। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। संदीप, केजरीवालांच्या ईडी अटकेच्या निषेधार्थ आज दिल्लीमध्ये ही महारॅली निघतेय, आयोजन तर पूर्ण झालेलं आहे, सध्याचे अपडेट्स काय मिळत आहेत? अगदी बरोबर आहे वृषाली, रामलीला मैदानावर ही खरं तर रॅली जी आहे ती होणार आहे आणि 28 पक्ष इंडिया आघाडीमधले जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे काल रात्रीच पोहोचले आहेत। पुढच्या 1.5 तासामध्ये शरद पवार हे देखील राजधानी दिल्लीमध्ये दाखल होतील आणि ती देखील या रॅलीमध्ये सहभागी होतील। आपण थेट दृश्य पाहतोय, व्यासपीठावर सध्या फायनल चेकिंग जे आहे ते खरं तर केलं जातं, कारण अनेक VVIP जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांचे या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे मोठी सुरक्षा व्यवस्था या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळते। दुसरं महत्त्वाचं, ही रॅली जी होणार आहे याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने एक पोस्टर जारी केलेलं आहे आणि ठगों का मेला असं त्याला संबोधलेलं आहे। मात्र त्या पोस्टरवर उद्धव ठाकरेंचा फोटो असला तरी शरद पवार यांचा मात्र फोटो नाही, त्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आपण जर स्टेज पाहिलं तर लोकतंत्र बचाव असा जे स्लोगन आहे ते रॅलीच्या निमित्तानं वृषाली देण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा फोटो किंवा नाव मात्र नाही आहे। इंडिया आघाडी आणि लोकतंत्र बचाव इतकाच फक्त संदेश या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतोय। महत्त्वाचं हेच आहे, लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्येच हे सगळे विरोधक एकत्र येत आहेत। इंडिया आघाडीमध्ये फूट पडले असं जे बोललं जात होतं ती फूट नाही आहे, आम्ही सगळे एकच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर या रॅलीच्या निमित्तानं केला जातोय आणि ही रॅली संपल्यानंतर कदाचित खरगे यांच्या निवासस्थानी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक होऊ शकते, कारण राज्यातल्या महाविकास आघाडीच्या जागांसंदर्भातला जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही। त्या संदर्भात देखील चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होऊ शकते। साधारणतः 11:30 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे। वृषाली, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।